निवडणूक पुढे जाण्याचं कारण एवढंच होईल की मतदार याद्या साफ करून पाहिजे. आमचं निवडणुकीविरोध नाही, चेतन, मला घ्यायच्याच आहेत, आमची मागणी पण आहे. परंतु ज्या याद्या ते साफ जर केल्यात आपण आणि जर निकोप याद्या जर आमच्या पुढ्यात आल्या, निर्दोष याद्या जर पुढ्यात आल्या, तर ताबडतोब निवडणूक घ्या. आमची तयारीच आहे त्याला. मुंबईच्या रस्त्यांवरती जागा होते, मोठ्या संख्येने येत आहेत, गोंधळ घालतायत. निवडणूक आयोगाला जाग येईल या सगळ्या प्रकाराने नाही, गोंधळ नाही घालत आहे ते. आपल्या गोंधळ शब्द तुम्ही जरा व्यवस्थित घेतला पाहिजेत. ते लोक खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जागर करतायत, संविधानाचा गजर करतायत आणि खोट्या मतदारांना बाजूला जायला पाहिजेत, खरे मतदार आले पाहिजेत, यासाठीचे हे. बरं, या मोर्चामध्ये चालू आहे, मात्र तुमचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. मात्र सत्ताधारी मोठ्या द्वेषानं तुमच्यावरती टीका आणि माझं हेच म्हणणं आहे, हे दुर्दैव आहे, ज्यावेळेला ते विरोधात आमच्या सोबत होते त्यावेळेला ते हेच बोलत होते. आता तीच बाजू आम्ही विरोधातच आहोत, आम्ही तीच बाजू बोलतो, तर त्याला विरोध करायचं कारण नाही. खरं आता रवींद्र चव्हाण आणि त्यांची सगळी मित्रमंडळी आमची जी आहेत सहकारी, लोढा साहेब वगैरे, चव्हाण साहेब वगैरे, त्यांनी इकडे येऊन मुख्य मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मला असं वाटतं की आता निवडणुका येतील त्यावेळेला दिसेलच ना. लक्षात, बोलाची कडे मोलाचा भात आम्ही नाही करत. आम्ही लढाऊ लोक आहोत पहिल्यापासून आणि लढत आलेलो आहोत. आणि अशा खोट्या नाट्या गोष्टीवरती लढत नाही. आम्ही हातात सगळ्या गोष्टी घेऊन लढत असतो. संजय राऊत थोडंसं नाजूक अवस्थेमध्ये, त्याची तब्येत थोडी ठीक नाही, पण ते लवकरच येतील, काय प्रॉब्लेम नाही. हा नाही, माहिती नाही मला आता कोण येणार, पण त्यांना मी स्वतःही भेटले होते, त्याच्यामुळे त्याची लोकही येणार आहेत असे ते मला माहिती नाही. आता कोण येणार आहे ते पण दिसतील. झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.